केवळ निंबाळकर आडनाव आणि चिन्हातील साम्य यामुळे अपक्ष उमेदवाराला मिळाली 18,966 मते। उस्मानाबाद लोकसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट निवडणूक झाली। या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकर यांचा 3,29,000 मतांनी विजय झाला, तर महायुतीच्या अर्चना पाटील या निवडणुकीत पराभूत झाल्या। असं असलं तरी देखील या निवडणुकीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते एका अपक्ष उमेदवारानं। उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। त्यातील 19व्या नंबरचे उमेदवार गोवर्धन सुब्राव निंबाळकर यांना 18,966 मते मिळाली। या निवडणुकीत 2 EVM मशीन होत्या। त्यातील 1 नंबरच्या EVM मशीनवर ओमराजे निंबाळकर यांचं नाव क्रमांक 2ला होतं आणि चिन्ह मशाल होतं, तर 2 नंबरच्या EVM मशीनवर क्रमांक 2ला अपक्ष उमेदवार गोवर्धन निंबाळकर यांचं नाव होतं आणि त्यांचं चिन्ह चिमणी होतं, जे मशाल चिन्हाच्या जवळपास साम्य असल्याचं वरकरणी भासतं। त्यामुळे मशीनचा क्रमांक न समजलेल्या आणि व्यवस्थित पाहून न मतदान केलेल्या मतदारांचे मतदान हे ओमराजे निंबाळकर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार गोवर्धन निंबाळकर यांना पडल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे। खरं तर 18,966 मतं ही कमी नाहीत आणि यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीत बऱ्याच लोकसभा मतदारसंघात तुतारीऐवजी पिपाणी यातील फरक न ओळखता आल्यामुळे मतदान तुतारीऐवजी पिपाणीला पडल्याचंही दिसून आलं। असाच फरक मशाल आणि चिमणी या चिन्हातील न ओळखता आल्यामुळे गोवर्धन निंबाळकर यांना नामसाधर्म्य व चिन्हातील काही अंशी असलेलं साम्य यामुळे मतदारांनी 18,966 मते पडली आहेत, असं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।